नमस्कार नमस्कार. सर्वांना नमस्कार. नमस्कार सर. फोटो सरळ करा, पसार कर सर. फोटो आडवा झाला. हा झाला. जोशी सर नमस्कार. नमस्कार गंधार. काय कशाची परीक्षा आहे? उद्या सर सेटची परीक्षा आहे ना उद्या. अरे हा सेट बरोबर आहे. कुठे सेटची सेंटर? परीक्षा आहे. सेट अमरावती सेंटर कुठे? विद्याभारती अमरावतीत का? कॉलेज. बरं हो बरं हो बरं. हो. बरोबर आहे. शुभेच्छा परीक्षेला. हो सर धन्यवाद. धन्यवाद सर. कलानी सर नमस्कार. सगळ्यांचं स्वागत. नमस्कार नमस्कार. येतोय का आवाज? हो येतो येतो. प्रणाम सर. प्रणाम प्रणाम. प्रणाम. कैसे हैं? ठीक हो सर. ठीक हो मैडम. हाँ, पहचाना ना? हाँ हाँ. तागा इंदुमती मैडम जी है के ना? साथ. हाँ, हाँ इंदुमती जी के हाँ साथ. हाँ हाँ. पहचाना पहचाना. आपको सुनने के लिए खास निकाला, मैंने कहा आपको सुनना है. हेवाळकर सर अभी ज्वाइन हो रहे हैं. हाँ, हम्म. हो गए ना. हाँ हाँ. सर दिसतंय का मागचा बोर्ड? काय दिसतंय? हाँ बोर्ड दिसतंय क्लिअर? दिसतोय क्लिअर दिसतोय. आज लिहिलंय ते सगळं. तुम्हाला उद्या एक बोर्डच देतो मी. काय? बर येताना घेऊन येतो उद्या. बर 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 बर. चांगलंय. अरे ते काहीतरी वेळेवर काहीतरी करायचंय. बाप जॉईन झाले. बापू चित्र आडवं झालंय.
कॅमेरा सेटिंग करावं लागते. आडवा चित्र यायला बापूच. हा ओके ओके ओके. उभं करायला लागलं. चालू करायला हरकत नाही पसारकर सर. सुरू करायचं का? 8-5 झालेत. हो चालेल, काय अडचण नाही. आलेत सगळे येत हो राहतील. सर आलेत. चालतंय, हा सुरू सर. करतो. हा हो म्हणजे आपला वेळ पुढचा हे होईल आणि हो ना हो जास्त ना. वेळ मिळेल. चालेल. हम्म. आजच्या अखिल भारतीय इतिहास संकलन योजना नवी दिल्ली संलग्न इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत आयोजित भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त आजादी का महोत्सव किंवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण करतोय. त्यातील एक व्याख्यानमाला. या मालिकेतील आतापर्यंत अनेक व्याख्यात्यांनी आपल्या विविध विषयावर व्याख्यानं आपल्या समोर मांडली आहेत आणि त्याचा उपयोग हा अभ्यासकांना, इतिहासप्रेमींना, संशोधकांना या ठिकाणी होत आहे. या व्याख्यानमालेत सर्व श्रोत्यांचं, संस्था पदाधिकारी यांचं आणि मान्यवर व्याख्याते डॉक्टर शरदचंद्रजी हेबाळकर सर यांचं मी बीड जिल्हा इतिहास संकलन संस्था सचिव शशिकांत पसारकर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजचं हे 7वं पुष्प आहे आणि या व्याख्यानामध्ये आपल्याला व्याख्यानावर मोठ्या विषयावर मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. हे सांगत असताना भारतीय जो स्वातंत्र्य लढा आहे या लढ्यामध्ये आपल्याला एक वेदांमधलं मला वाक्य आठवतं, मृत्युमुक्षीय मामृतात. याचा अर्थ आपण दुःख, कष्ट, क्लेश, विनाश याच्यातून बाहेर पडून अमृताच्या दिशेनं मार्गक्रमण करावं, पुढे जावं. आणि त्याच धर्तीवर 15 ऑगस्ट 1947 आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य आणि पुढच्या वर्षी आपण
75 म्हणजे 74 वर्ष पूर्ण 75 वर्षात पदार्पण केलेलं आहे. आणि हे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे अमरत्व आहे. म्हणजेच स्वातंत्र्याच्या शक्तीचं अमृत, हे अमृत आपल्याला घ्यायला मिळत आहे, पाहायला मिळते, चाखायला मिळते. किंवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे स्वातंत्र्य सेनानीच्या प्रेरणांचं अमृत आहे. आणि मग हे घेऊन आपल्याला भविष्य काळातील वाटचाल करायची आहे. या प्रसंगी मी या व्याख्यानमालेचं जे आजचं पुष्प गुंफणार आहे डॉक्टर हेबाळकर सर यांचा परिचय करून देण्याची विनंती मी गांधार कुलकर्णी, यवतमाळ इतिहास संकलन संस्था कार्यकारिणी सदस्य, इतिहासाचा अभ्यासक यांना करतो. श्री गांधार कुलकर्णी सर. धन्यवाद सर. सर माझा आवाज येतोय? हो येतोय सर, बोला. हा. आज आपण या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त आपण जी व्याख्यानमालांची एक पूर्ण म्हणजे व्याख्यान मालिकाच आपण जी आयोजित केली आहे, त्यात आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी संघ परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आपले मार्गदर्शक डॉक्टर हेबाळकर सर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित आहे. सरांचा परिचय खूप मोठा आहे, पण थोडक्यात मी सरांचा आपल्याला परिचय करून देतो. तसे तर सर आपल्याला परिचित आहेतच. डॉक्टर शरद हेबाळकर सर यांनी इतिहास विषयात MA करून त्यात आचार्य पदवी संपादन केली आहे. 2003 सालापर्यंत अंबेजोगाईच्या महाविद्यालयात सर इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. इतिहास एवं पुरातत्व की दृष्टि से 36 देशों का प्रवास, सरांनी 36 देशांचा प्रवास केला आहे आणि पुरातत्व विभागासाठी खूप मोठं कार्य केलं आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सरांची महत्वाची भूमिका राहिली आहे. 50 पेक्षा जास्त शोध निबंध सरांचे प्रकाशित झाले आहेत. भारतीय संस्कृती का विश्वसंचार, याचंच मराठी भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार हे सरांचं अतिशय गाजलेलं पुस्तक आहे. सोबतच बाळासाहेब देवरस यांचे चरित्र सरांनी लिहिले आहे. ते मराठी, हिंदी, गुजराती आणि तेलुगू भाषेत ते पुढे म्हणजे मराठी भाषेतून पुढे या इतर भाषांमध्येही त्यांचा अनुवाद झाला आहे. मुस्लिम आक्रमण आणि हिंदू या विषयावर सरांनी संशोधनात्मक पुस्तक लिहिलं आहे. सोबतच संघ परिवारामध्ये सरांचं कार्य अतिशय महत्वपूर्ण राहिलं आहे. लहानपणीपासून सर संघाचे स्वयंसेवक होते. तृतीय वर्षापर्यंत सर शिक्षित आहेत संघाचे. आणि जेव्हा आपल्याला माहित आहे आणीबाणीचा जो काळ होता, ज्यामध्ये आपल्या देशाला लाभलेले अनेक समाजसुधारक आणि अनेक थोर कार्यकर्ते, संघाचे कार्यकर्ते, यांना कशा प्रकारे लोकशाहीचं हनन करून कशा प्रकारे यांना कारागृहात डांबण्यात आलं, कारागृहात ठेवण्यात आलं, याचा अनुभव सुद्धा सरांनी घेतलाय. सर 22 महिने कारागृहात होते, पण अतिशय साहसाने सरांनी हा पूर्ण प्रवास केला. आणि आता सर आपल्याला अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेमध्ये आपल्याला मार्गदर्शक आहेत. दिल्ली केंद्राचे ते महासचिव म्हणून कार्यरत आहे आणि सध्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून सुद्धा सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. खर तर सरांचं भारतीय इतिहासाचा विश्वसंचार हे पुस्तक आहे. यामध्ये सरांनी आपली भारतीय संस्कृती कोणत्या कोणत्या देशांपर्यंत कशी कशी पोहोचली आहे, सिंगापूर मधलं रामायण कसं आहे, भारतातलं रामायण आणि सिंगापूर मधलं रामायण मध्ये कसा फरक आहे, हे सुद्धा सरांनी पुस्तकात लिहिलंय. मी सरांचं ते पुस्तक 2 वेळा वाचलंय, त्यामुळे या पुस्तकावर थोडस 2 शब्द बोलू शकलो. यानंतर आपण सरांना ऐकणारच आहोत. तरी मी पुनश्च एकदा संपूर्ण इतिहास संकलन संस्थेच्या वतीने सरांचं स्वागत करतो आणि पुढील सूत्रसंचालकांकडे सोपवितो. धन्यवाद.
धन्यवाद गांधारजी. भारतीय स्वातंत्र्य लढ्याने आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना स्वतंत्रता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केलेला आहे. आणि अशा या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा राष्ट्राभिमान स्वाभिमान जागृत करणारा हा आपला भारतीय स्वातंत्र्य लढा या नव्या पिढीसमोर आणणं हे आवश्यक आहे. आणि याच पार्श्वभूमीवर ही जी व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली आहे इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांताच्या वतीनं आजच्या 7वं पुष्प गुंफलं जाणार आहे. आणि ते गुंफण्यासाठी डॉक्टर शरदचंद्र हेबारकर सर आपल्या समोर आहेत. मी त्यांचा विषय आहे जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्य युद्ध. असं हे स्वाभिमान भारतीयांच्या मनामध्ये जागृत करणारं युद्ध या विषयावर आपल्या समोर हा विषय मांडणी करते. त्यांना मी विनंती करतो या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर हेबाळकर सर. भारतीय इतिहास संकलन समिती महाराष्ट्र प्रांत यांनी आयोजित केलेल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तची व्याख्यानमाला त्यातली 6 व्याख्यानं झाली आहेत. आणि माझ्या व्याख्यानानंतर सुद्धा अनेक व्याख्यानं होणार आहेत. मी पहिल्यांदा प्रांताच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे आणि आपल्या सर्वांचे जे जे या कार्यक्रमाला आता उपस्थित होत आहेत त्यांचे आभार मानतो. एकतर या निमित्तानं भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे अनेक आयाम आणि अनेक पैलू हे निरनिराळ्या लोकांच्या व्याख्यानातून समोर येत आहेत. तसं म्हटलं तर टेक्स्ट पुस्तकातनं आपण भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहास हा कायम समोर येत असतो, वाचलेला असतो, त्याच्यावर चर्चा झालेली असते. अनेक महाविद्यालये त्याच्यावर सेमिनार्स पण घेतात. पण तरीही स्वतंत्रपणानं अशी व्याख्यानमाला जी ठेवली आहे त्याचं एक वेगळं उद्दिष्ट आणि त्याच्यापासून होणारा लाभ या बाबतीमध्ये खरोखरच मला या योजनेचं किंवा या योजकांचं कौतुक वाटतं. जरी याला आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या संदर्भात किंवा जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्र्य युद्ध असं म्हटलेलं असलं तरी अर्थातच हा स्वातंत्र्य लढा आहे. कारण स्वातंत्र्य युद्ध म्हटलं की साधारणपणे कल्पना येते 1857 स्वातंत्र्य युद्ध. तशी माझ्या व्याख्यानाची कल्पना नाही. पण हा विषय माझ्या समोर आला प्रामुख्यानं तो यामुळं की अनेक देशातून प्रवास करत असताना अनेक प्रकारची स्मारक मी त्या ठिकाणी पाहिली. जे एखाद्या क्रांतिकारकाचं स्मारक जे कुमार विश्वास ज्यांना लॉर्ड हार्डिंजवर 1912 मध्ये बॉम्ब टाकला त्याचा पुतळा जपानमध्ये आहे. महात्मा गांधींचा पुतळा दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. सुभाषचंद्र बोसांचे पुतळे हे साऊथ ईस्ट एशियामध्ये आग्नेय आशियात अनेक ठिकाणी आहेत. लंडन मध्ये अनेक ठिकाणी स्मारक आहेत क्रांतिकारकांची. हे सगळं पाहिल्यावर मला वाटायला लागलं की अरे भारताचा स्वातंत्र्य लढा हा केवळ अहिंसावादी चळवळ काँग्रेसची स्थापना एवढ्या पुरता मर्यादित नाही तर तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा फार मोठा लढा आहे. आणि हे लक्षात आल्यामुळे ज्यावेळेला मी संदर्भ हुडकायला लागलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ही डिटेल्स किंवा हा लढा माहिती नसतो असं नाही. फक्त तो टेक्स्ट पुस्तकातनं कधी आला नाही त्यामुळे बरेचसे गैरसमज या भारतीय लढ्याविषयी ते स्वाभाविकपणानं सर्वांच्या मनामध्ये असतात. मुळामध्ये एकदा व्याख्या करावी लागेल की ज्याला आम्ही मॉडर्न हिस्ट्री म्हणतो
म्हणजे आधुनिक इतिहास, भारताचा आधुनिक इतिहास. भारताचा आधुनिक इतिहास म्हटलं की केवळ भारतामधले गव्हर्नर, त्यांची कारकीर्द, झालेले त्यावेळेचे कायदे, झालेल्या चळवळी, त्या चळवळीत झालेल्या अटका, त्याच्याविषयीचे कायदे, एवढाच इतिहास आहे का? मुळामध्ये बाकी सगळ्या जगाचा आधुनिक इतिहास आणि भारताचा आधुनिक इतिहास याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे, हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. फार त्याचा उहापोह न करता मी इतकंच म्हणेन की 18वं आणि 19वं शतक हे सगळ्या जगाच्या दृष्टीनं एक परिवर्तन घडवणारं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत खळबळजनक आणि जगाच्या नकाशाची वारंवार पुनर्रचना करणारी अशी ही 2 शतकं आहेत. युरोपमध्ये तर असं मानलं जातं की फ्रेंच राज्यक्रांतीनं युरोपचा नकाशा बदलला. युरोपमध्ये राष्ट्रवादाची एक आकांक्षा सगळ्या देशांच्या मध्ये जागृत केली. किंबहुना जगामध्ये राष्ट्रवाद ही संकल्पना आली ती फ्रेंच राज्यक्रांतीपासून, अशी एक चुकीची समजूत सगळ्या युरोपमध्ये फ्रान्समुळे पसरलेली आहे. ही 18व्या शतकातली म्हणजे 1789ची. अर्थात क्रांतीनंतर क्रांतीचं फलित हे होतं की नेपोलियन सारखा एक अनिभिषिक्त असा राजा तिथे निर्माण झाला, ती गोष्ट वेगळी. त्या नेपोलियननं सुद्धा युरोप मधल्या अनेक राष्ट्रांची मोडतोड त्या काळामध्ये केली, म्हणजे या क्रांतीनंतर सुद्धा. पण ही एक क्रांती झाल्यानंतर एक विचारांचं वेगळेपण सगळ्या युरोपभर पसरलेला आपल्याला नक्कीच दिसतं. दुसरा उल्लेख करायचा आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या संदर्भामध्ये, तर एका नवीन राष्ट्राची निर्मिती या कालखंडात झाली वा ती ही 18व्या शतकात आहे. म्हणजे 1780 पर्यंत ते युद्ध चालू होतं, अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध. माफ करा, पण अमेरिका म्हणत असताना अमेरिकेची संयुक्त संस्थानं म्हणजे USA हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा अमेरिका ही तशी 3 खंड आहेत, उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. पण आत्ताचा अमेरिका म्हटलं की त्याचा संदर्भ साधारणपणे अमेरिकेची संयुक्त संस्थानं किंवा राज्यसंघ USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका याच्याशी आहे. हे थोडं स्पष्ट मनात ठेवलं पाहिजे. जेव्हा अमेरिकेची ही राज्यक्रांती झाली, खरं म्हणजे ती राज्यक्रांती नव्हती तर ते युद्ध होतं आणि ते इंग्लंडच्या विरोधात, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये होतं. जगामध्ये राष्ट्र कशी निर्माण होतात याचा एक विलक्षण नमुना 18व्या शतकामध्ये अमेरिकेनं आमच्या समोर ठेवला होता. साधारणपणे पाश्चात्य संकल्पना ज्या होता की एक धर्म, एक भूमी, समरस असा समाज, अशी एक कल्पना त्यांनी केली होती. म्हणजे मग ते राष्ट्र असू शकतं. इथला समाज समरस नव्हता, ही सगळी वेगवेगळी संस्थानं होती. मूळचे ते युरोप मधल्याच ठिकठिकाणाहून आलेले वंश होते. त्यांचा धर्म एक होता, ख्रिश्चन होते. पण तरीही त्यांच्या राष्ट्राच्या घडणीची जी प्रक्रिया आहे ती एका अर्थानं राष्ट्र कशी घडतात आणि उभी राहतात याचा आधुनिक काळातला एक नमुना म्हणून त्याच्याकडे पाहता येईल. ही घटना ही 18व्या शतकातली. आपल्याला म्हणजे युरोपमधली अनेक राष्ट्र ही राष्ट्रवादानं भारलेली आणि नंतर त्या राष्ट्रांचं एकीकरण झालेलं, विघटितपणा जाऊन संघटित राष्ट्र म्हणून ते उभे राहिले, याच्याही नमुने 18व्या शतकातले. म्हणजे 1870च्या दशकामध्ये आपल्याला माहिती आहे की जर्मनी आणि इटाली हे 2 देश शक्तिशाली देश म्हणून युरोपमध्ये समोर आले. या देशांचा इतिहास पाहिला तर आपल्याला असं दिसेल की 18व्या आणि 19व्या शतकातली ही परिवर्तन आहे. आणि विशेषतः जर्मनी सारखा देश ज्या वेळेला संघटित होऊन जगाच्या समोर आला त्यावेळेला तर माहिती नव्हतं जगाला, त्याच्यामुळे धडकी भरणार आहे. पण 2 महायुद्धाला बऱ्याच अंशाने जर्मनी कारणीभूत आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ही घटना 18व्या 19व्या शतकातली आहे आणि 20व्या शतकातली दोन्ही महायुद्ध लागतात अशी आंतरराष्ट्रीय राजकीय स्थिती आहे.
अशा प्रकारचे त्यावेळेचे जे आंतरराष्ट्रीय राजकारण, विविध प्रकारचे देश, चीन अजून पारतंत्र्यात आहे आणि चीन मध्ये अजून खूप गडबड चालू आहे. जे 19व्या शतकात तर तो आहेच आहे पारतंत्र्यात, पण चीन मध्ये राजेशाही आहे. रशियाची अवस्था तीच आहे. 18व्या शतकात रशियामध्ये क्रांती झालेली नाहीये. 19व्या शतकात सुद्धा रशिया हा झारच्या अधीन असलेला पण एक बलशाली देश आहे आणि एक मोठा आणि प्रचंड देश आहे. क्रांती 20व्या शतकात झाली आहे रशियामध्ये, पण त्या क्रांतीचा प्रारंभ किंवा विचारांचे नवे वारे वाहू लागले हा कालखंड 18व्या आणि 19व्या शतकांचाच आहे. या अर्थानं मी असं म्हटलं की सगळ्या जगामध्ये खळबळ उडवणाऱ्या आणि अनेक प्रकारची जगाची पुनर्रचना करणाऱ्या बहुसंख्य घटना या 18व्या आणि 19व्या शतकात झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानची स्थिती काय? मी आता हिंदुस्थान हा शब्द वापरला. त्याचं एक कारण असं आहे की आम्ही जो स्वातंत्र्य लढा पाहणार आहोत हा स्वातंत्र्य लढा हिंदुस्थानचा आहे. स्वातंत्र्य लढ्याचा म्हणून बरं का, कारण त्याच्या आधीचा इतिहास संघर्षाचा खूप हजारो वर्षांचा आणि मोठा आहे. पण फक्त ब्रिटिशांच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट करावी लागेल. 18व्या शतकामध्ये संघर्षरत असलेल्या भारतामध्ये, हिंदुस्थानमध्ये मुस्लिम सत्ता पराजित झालेल्या आहेत. हे जगावरचे मोठे उपकार आहेत. त्या दृष्टिकोनातून आम्ही कधी त्याकडे पाहिलं नाहीये. आज आपण जी स्थिती पाहतो ना सगळ्या जगभरामधली, ती स्थिती कदाचित फार लवकर आली असती दहशतवादाची, कारण सबंध हिंदुस्थान इस्लाममय करण्याच्या आकांक्षेनं प्रेरित झालेले 7व्या शतकातलं जे आक्रमण होतं ते 18व्या हिंदूंनी थांबवलंय. आणि ज्यांनी उल्लेख केला त्यांनी हिंदुस्थानवर आपण शासन करतो असं केलंय ना, अकबरापासून, बाबरापासून, त्याच्या आधीच्या सगळ्या लोकांच्या पासून, अगदी कुतुबुद्दीन ऐबक पासून ते हिंदुस्थान या शब्दाचा उपयोग करतायत. सगळे क्रांतिकारक त्यांनी बलिदान केलं, त्यांनी हिंदुस्थानचं स्वप्न बाळगलंय मनामध्ये, खंडित भारताचं नाही. त्यांनी हिंदुस्थान ही मातृभूमी मानलेली आहे आणि म्हणून या शब्दाचा प्रयोग मी पहिला 1947 मध्ये हिंदुस्थान हा शब्द इंडिया दॅट इज भारत अशा एका चमत्कारिक वळणावर येऊन थांबलेला आपल्याला पाहायला सापडतो. अर्थात त्याची चिंता नाही, कारण भारत हा शब्द सुद्धा वेद काळापासून प्रचलित असलेला शब्द आहे. मधल्या काळामध्ये साधारण 3000 वर्षपर्यंत हिंदुस्थान या शब्दाचं प्रचलन हे अधिक प्रमाणात होतं आणि हा हिंदूंचा देश होता हे आपल्या लक्षात त्याच्यावरनं येतं. आता ही सगळी आंतरराष्ट्रीय स्तरावरची जर परिस्थिती पाहिली तर स्वाभाविकपणे आता मी म्हटलं तसं मर्यादित स्वरूपात जर स्वातंत्र्याचा लढा असं म्हणायचं झालं तर 1857चं स्वातंत्र्य युद्ध हा एक बिंदू आहे आणि 1947 साली झालेलं प्राप्त झालेलं स्वातंत्र्य हा दुसरा बिंदू आहे. या दोन बिंदूंच्या मध्ये हिंदुस्थानचा स्वातंत्र्य लढा आहे. एक मी आपल्याला अवश्य म्हणेन, माझा आग्रह असेल की हिंदुस्थानचा स्वातंत्र्य लढा म्हटलं की 1857चं स्वातंत्र्य समर वेगळं, क्रांतिकारकांचे प्रयत्न वेगळे, अहिंसावादी आणि तात्विक लढा वेगळा, भारतातल्या अनेक संघटनांनी केलेले लढे वेगळे. फार काय 18व्या शतकात बरं का, 18व्या आणि 19व्या शतकातच पहिला संघर्ष जर कोणी केला असेल भारतातल्या तर तो वनवासी बंधूंनी केलाय. आसाममध्ये केलाय, मध्य प्रदेशामध्ये केलाय, दक्षिण तामिळनाडूमध्ये केलाय, कर्नाटकमध्ये केलाय, महाराष्ट्रात केलाय, आंध्रमध्ये. त्याचा इतिहासच नाही, ना टेक्स्ट मध्ये येतो ना त्याच्यावर पीएचडी कोणी करतात. त्यामुळे झालंय असं की अशा प्रकारचा जो संघर्ष सातत्यानं भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात चालू राहिला त्याचं समग्र आकलन आपल्याला भारताचा स्वातंत्र्य लढा या संज्ञेखाली
करायची कधी पाळली नाही. मला आशा वाटते की या वर्षामध्ये आपल्या अशा व्याख्यानमाला आणि नवीन नवीन येणारी पुस्तकं याच्यातून ही संज्ञा अधिक स्पष्ट होईल आणि खऱ्या अर्थानं भारताचा स्वातंत्र्य लढा, त्याची मर्यादा आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आयाम स्पष्ट होतील असं या व्याख्यानमालांच्या निमित्तानं अवश्य मला वाटतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर 1857 जेव्हा स्वातंत्र्य समर झालं ना, वेळेला या स्वातंत्र्य समराचं डॉक्टर सतीशचंद्र मित्तल यांनी फार सुरेख वर्णन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आधुनिक भारताच्या इतिहासावर ही इज द मोस्ट क्रेडिटेबल अथॉरिटी, डॉक्टर सतीशचंद्र मित्तल. त्यांनी हजारो पुस्तकं चालवून अत्यंत सुरेख पद्धतीनं भारताच्या स्वातंत्र्य लढा इतक्या चळवळी या सगळ्याचं नीट विश्लेषण केलेलं आहे आपल्या मोठ्या खंडामध्ये. त्यांचं म्हणणं असं आहे की 4 कोटी जनतेचा सहभाग यामध्ये होता. भारताची सगळी लोकसंख्या 1857 मध्ये किती आहे? बर्मा, भारत, दोन्ही बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ हे सगळं मिळून 40 कोटीची संख्या आहे. आणि 4 कोटी जनसमूह या युद्धामध्ये प्रत्यक्ष काही ना काही प्रमाणामध्ये सम्मिलित झालाय. हे त्यांचं स्टेटमेंट आहे. हा केवळ संस्थानिकांचा उठाव नाही. आणि आपल्याला हेही माहिती आहे की सावरकरांनी त्याच्यावर मूळ कागदपत्र शोधून त्याच्याविषयीचं पुस्तक 1907 मध्येच लिहिलं होतं आणि प्रत्यक्ष लंडन मध्ये जाऊन त्याचा अभ्यास केला होता. त्यामुळे हे जे स्वातंत्र्य युद्ध 1857चं हे इतकं मोठं सर्वंकष होतं, एकाच वाक्यात मी त्याचं वर्णन करू. अंबाला ते अमृतसरांपर्यंतचा रस्ता कधीतरी अवश्य जाऊन पहा. बंगालमध्ये वर्धमान पासून ते कलकत्त्यापर्यंतचा रस्ता, तामिळनाडूमध्ये चेन्नईच्या आजूबाजूला पसरलेले हायवे, कर्नाटकामधले म्हैसूर ते बंगलोर पर्यंतचे रस्ते, आणि या सगळ्या रस्त्यावरची रस्त्याच्या दोन्ही बाजूचं एकही झाड असं नव्हतं की 1857च्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेल्यांना ब्रिटिशांनी फासावर दिलं नाही. प्रत्येक झाड पवित्र झालेल्या क्रांतिकारकांच्या फाशीनं. आता ही वस्तुस्थिती असताना या संघर्षावर कायम शिपायांचं युद्ध, संस्थानिकांचं युद्ध असे काही काही विचित्र आरोप झालेले आपल्याला दिसतात. हा सगळा इतिहास बदलला पाहिजे तर स्वातंत्र्य लढ्याचा अर्थ लक्षात येईल. हिंदुस्थानचा स्वातंत्र्य लढा म्हणून 1857 मध्ये सुरू झालाय असं विधान मी केलं. आणि एक मर्यादा म्हणून 1947 मधला पर्यंतचा फक्त भाग हा या स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भामध्ये मी आपल्या समोर मांडतोय. या स्वातंत्र्य युद्धानं प्रारंभ झालेला हा जो स्वातंत्र्याचा लढा आहे, या लढ्याचा एक अविभाज्य भाग कोणता आहे? आणखी मी एक शब्दप्रयोग केला होता की संघर्षरत भारत आहे आणि भारताची युद्ध आणि समर लढे हे सलगतेनं चालणारे आहेत. हजारो वर्षापासून चालू आहेत, आजही चालू आहेत. किंवा स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळातली युद्ध पाहणं 370 कलापर्यंत होईपर्यंत सतत संघर्षरत आहे ना भारत. आणि हे स्वाभाविक असतं. कुठलंही राष्ट्र सतत संघर्षरत असेल तरच त्याला हजारो वर्षाची आपली परंपरा केवळ जीवित नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी प्रेरणादायक अशी ठेवता येत असते. हे हिंदुस्थाननं दाखवून दिलंय, भारतानं दाखवून दिलेला आहे. आणि त्यामुळे हा जो स्वातंत्र्य लढा आहे हा या सगळ्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजनीतीच्या संदर्भामध्ये सुद्धा किती महत्वाचा होता आणि काय काय त्या कालखंडामध्ये घडलेलं आहे याचा अभ्यास करणं हे नुसतं मनोरंजक नाही बरं का, प्रेरणादायक पण आहे आणि आश्चर्यकारक पण आहे. सांगू एक प्रसंग. 1913 17 जुलैची घटना. 1913 मध्ये घटना कुठली आहे? अमेरिकेतली, कॅलिफोर्नियाच्या जवळ कोलंबिया नदी जिथे पॅसिफिक सागराला मिळते तिच्या मुखाजवळ असलेला ॲस्टोरिया
हे बंदर अमेरिका आणि कॅनडामध्ये त्याही वेळेला 10,000 हिंदूंची वस्ती आहे. त्या ऑस्ट्रेलियाला त्या दिवशी दुपारी एक मीटिंग झाली आणि ही जी मीटिंग होती या मीटिंगला काही देशातले प्रतिनिधी आले होते, मेक्सिकोचे प्रतिनिधी होते आणि कॅनडा आणि अमेरिकेतले तर होतेच होते, ते तर नेतृत्वच करत होते. आणि या मीटिंग मध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये एक पेपर होता. 1913 ची ही गोष्ट आहे. पेपर कुठला होता? हिंदुस्थान गदर हे त्या पेपरचं नाव होतं. आणि आश्चर्य असं की हा पेपर कॅलिफोर्निया मधल्या सॅन फ्रान्सिस्को इथून प्रिंट होत होता त्या कालखंडामध्ये. 1913 मधील या घटनेचा मी उल्लेख यासाठी केला की आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे आयाम हे कुठपर्यंत आणि कसे पोचलेले आहेत हे आपल्या लक्षात घ्यावं. गदर पार्टी विषयीचा केवळ उल्लेख आणि ब्रिटिशांनी ते दडपलं याच्या पलीकडे आम्हाला पुष्कळदा काही माहिती नसते, स्वाभाविक आहे. कारण अभ्यासक्रमामध्ये याचा अभ्यास नसतो. म्हणजे नंतरच्या ऍडव्हान्स अभ्यासक्रमात त्याला ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असं आपण म्हणतो, तिथे याच्याविषयीचे पेपर्स किंवा याच्याविषयीचा अभ्यासक्रम हा कुठे, त्यामुळे आपल्याला माहिती नसते हे स्वाभाविक आहे. पण या गदर पार्टीनं त्या कालखंडात केलेले जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न अक्षरशः आश्चर्यकारक आहेत बरं का. कारण या बैठकीमध्ये या गदर पार्टीची स्थापना झाली कशासाठी? राज्यक्रांती करण्यासाठी. कुठे? भारतात राज्यक्रांती करण्यासाठी. भारतात राज्यक्रांती करण्यासाठी हिंदुस्थान मधले हिंदू अमेरिका आणि कॅनडाच्या समुद्र किनाऱ्यावर एकत्र येऊन एक जागतिक लेव्हलची पार्टी तयार करतायत. हे त्या गदर राज्यक्रांतीचं वैशिष्ट्य आहे. आणि गंमत अशी की त्याचं नेतृत्व करणारे कोण कोण आहेत? सगळे त्या कालखंडातले नेतृत्व करणारे हिंदुस्थानी आहेत, हेही आपल्या त्याच्यावरून लक्षात. आता या कालखंडामध्ये नेतृत्व करणारी जी सगळी मंडळी आहेत ती सुद्धा भारतात असलेली आहेत आणि भारताच्या बाहेर जाऊन काम करणारी पण आहेत. भारतामध्ये काय आहे? अनुशीलन समिती आहे बंगालमध्ये, अभिनव भारत संघटना आहे महाराष्ट्रामध्ये, कर्नाटक आणि आंध्रमध्ये क्रांतिकारकांचं संघटन आहे, पंजाबमध्ये क्रांतिकारकांचं संघटना आहे. या क्रांतिकारकांच्या संघटनांचं जे नेटवर्क आहे ते जबरदस्त आहे. त्याच्यावर नेमका प्रकाश टाकला गेलेला नाही. कारण दहशतवादी चळवळ असं काहीतरी चमत्कारिक नाव देऊन स्वातंत्र्य लढ्यापासून हे सगळं तुकडे तुकडे करून बाजूला काढलेला इतिहास आहे, हा जोडावा लागेल. स्वातंत्र्य लढ्याची दांडी यात्रा जितकी महत्वाची तितके स्वातंत्र्य लढ्यामधले क्रांतिकारकांचे हे प्रयत्न महत्वाचे आहेत. भगतसिंगांचं बलिदान झालं नसतं, काँग्रेसला भरती कुठून झाली असती? कुठले तरुण आले असते? त्यांना प्रेरणा कुणी दिली असती या चळवळीमध्ये? त्यामुळे हे कुठलेही लढे एकमेकापासून तोडून उपयोगी नाहीये. एक सलग इतिहास आणि एक स्वातंत्र्य लढा की स्वातंत्र्य लढ्याचे हे सगळे पदर आहे असं आपल्याला लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा तत्कालीन जागतिक परिस्थितीच्या संदर्भात असं या स्वातंत्र्य लढ्याला संबोधलेलं आहे. मेक्सिको, जपान, चीन, सिंगापूर, थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, पूर्व आफ्रिका ज्याच्यामध्ये टांझानिया, केन्या, युगांडा आणि झांबियाचाही काही भाग येतो असे देश, अशा सगळ्या देशांच्या मध्ये गदर पार्टीचे सदस्य आहेत. हा नेटवर्क उभं केलं असेल बघा त्या कालखंडातही तशा परिस्थितीत या सगळ्या नेत्यांनी. आणि त्याबरोबरच भारतातल्या क्रांतिकारकांच्या नेटवर्कशी या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा संबंध आहे. असा मोठा मजेदार हा इतिहास आहे. त्यांनी असं ठरवलं होतं की जर्मनीच्या मदतीनं, जपानच्या मदतीनं आणि या साऊथ ईस्ट एशियातल्या देशांच्या मदतीनं कलकत्त्यापर्यंत धडक मारता येईल गदर पार्टीला. आणि उद्दिष्ट असं होतं
की भारतातल्या ब्रिटिश सेनेमधल्या सगळ्या बटालियन्स, ज्या हिंदू बटालियन्स आहेत, हिंदी बटालियन्स आहेत, त्यांना फितूर करून त्यांच्यामध्ये प्रचार करून एक शक्ती उभी करायची, त्याच्याबरोबरच आपली ही सेना उभी करायची. गदर पार्टीची 8,000 ची सेना पंजाबमध्ये भूमिगत अवस्थेमध्ये या काळात कार्यरत आहे. बंगालमधल्या क्रांतिकारकांनी सुद्धा सेना उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आणि पंजाब, बंगाल आणि अन्य ठिकाणी, चेन्नई सारख्या ठिकाणी सुद्धा या सगळ्या ब्रिटिश सेनेमध्ये जाऊन स्वातंत्र्याचा प्रचार करण्याची जबाबदारी त्यांनी उचलली. कशी गेले हो क्रांतिकारक? 1914 मधली गोष्ट आहे. म्हणजे पहिल्या महायुद्धाचे वेध लागलेत बघा आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्या कालखंडातली ही गोष्ट आहे. हे क्रांतिकारक, याच्यामधला हा ज्वालासिंहाच्या नेतृत्वाखाली एक जहाज कुठून निघालंय? सॅन फ्रान्सिस्को बंदरातून निघालं, कॅलिफोर्नियातून निघालंय. कुठे? चीनच्या कॅन्टोन बंदरावर जाण्यासाठी. जर्मनीच्या मदतीनं हे जहाज निघालंय आणि त्याच्यावर 80 सेना आहे, 80 गदर क्रांतिकारक आहेत. ते तिथून कॅन्टोनला गेले. कॅन्टोनला जात असताना मध्ये त्यांना आणखी 3 जहाजं मिळाली आणि साधारणपणे 6 जहाजं ही नंतर कलकत्त्याच्या दिशेनं तिथून निघाली. येताना त्यांना शस्त्रास्त्र त्यांनी बरोबर घेतली निम्या देशांच्या मदतीनं. आणि साधारण 300 गदर क्रांतिकारक हे एक जहाज सोडलं, एक जहाज सापडलं आणि त्यातल्या सगळ्यांना ठार मारण्यात आलं. ब्रिटिशांनी ते पकडलं. त्याच्यामुळे ब्रिटिशांना माहिती पण अधिक गोष्टींची झाली. नंतर त्यांना त्याचा उपयोग झाला. पण बाकीची जहाजं कलकत्त्यापर्यंत पोहोचलीत आणि गुप्तपणानं सुमारे 300 गदर पक्षाचे कार्यकर्ते भारतभर विखुरले निरनिराळ्या सेनेमध्ये जाऊन प्रचार करण्यासाठी. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा हा भाग नाहीये. काय असतं स्वातंत्र्याचा लढा म्हणजे? त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये या गदर पार्टीचं योगदान जबरदस्त होतं. ठीक आहे, गदर पक्षाची, गदर पार्टीची ही राज्यक्रांतीची जी संकल्पना होती ती 2 राष्ट्रांचं युद्ध आणि प्रचंड सेना या सीमेपर्यंत जाण्याची शक्यता स्वाभाविक नव्हती याची त्यांनाही कल्पना होती नो. पण अशाही स्थितीमध्ये रासबिहारी बसू हे स्वतः वाराणसीहून नेतृत्व करायला त्या ठिकाणी गेलेले होते. त्यांच्या बरोबरच त्या कालखंडातले अनेक नेते, भाई परमानंद त्याच्यामध्ये आहेत, विष्णू गणेश पिंगळे आहेत. हा विष्णू गणेश पिंगळे ज्यानं नंतर महाराष्ट्राचं काम सुरू केलं, हा विष्णू गणेश पिंगळे चीनमध्ये जाऊन त्या कालखंडामध्ये डॉक्टर संजय सेनना भेटलाय. म्हणजे यांचे संपर्कही इतके आहेत, संबंध सगळ्या जगभरामध्ये. केवढा मोठा प्रयत्न हे क्रांतिकारक करत होते आंतरराष्ट्रीय स्तरावर, याचं हे साधारणपणे उदाहरण आहे. याच्या यशापयशाची चिंता करायचं कारण नाही किंवा फार विश्लेषण करण्याची आवश्यकता नाहीये. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, पहिल्या महायुद्धाच्या काळात जवळजवळ जगातल्या सर्वच देशामध्ये क्रांतिकारकांनी संपर्क करून काही ना काही प्रमाणामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात आघाडी उभी करण्याचा एक महान प्रयत्न चालू केलेला होता. त्यातला हाही एक प्रयत्न होता गदर पार्टीचा. पण हे सगळे जे प्रयत्न चाललेले होते ना, या सगळ्या प्रयत्नांची धास्ती ब्रिटिश शासनाने किती येतली. शेवटी स्वातंत्र्य घडलेल्या घटनांची धास्ती घेत घेतच एक पॉइंट असा येतो ना की ज्या वेळेला ती धास्ती कायमची नाहीशी करण्यासाठी तो देश सोडून द्यायची पाळी येते त्यांना. धास्ती इतकी घेतली आहे त्यांनी की आता या सगळ्या गोष्टी चिरडण्यासाठी म्हणून जे केवळ भारतात चाललेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळी चिरडण्यासाठी नव्हे तर एकूण लढ्यातल्या सगळ्या गोष्टी चिरडण्यासाठी म्हणून रौलेट बिल जे आलं आणि ऍक्ट जो ब्रिटिशांनी तयार केला तो या अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चळवळींचाही परिणाम आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. आणि 1914 पासून 1919 पर्यंत जालियनवाला बाग हत्याकांड. माणूस केव्हा चिडतो हे जालियनवाला हत्याकांडावरून आपल्याला दिसतं. ब्रिटिशांनी हे हत्याकांड ज्या वेळेला केलं त्यावेळेला त्यांना कोणत्या परिणामाची
जाणीव नव्हती असं नाहीये, पण तरीही त्यांनी ते केलं. याचं कारण या सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आणि भारतातल्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या घटनांनी त्यांना अस्वस्थ केलेलं होतं. हेही विश्लेषण आपल्याला स्वातंत्र्य लढ्याचं करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण थोडी दुसऱ्या एका गोष्टीकडे वळू. ती गोष्ट तर आणखी मोठी छान गोष्ट आहे. त्याला हिंदू जर्मन कॉन्स्परन्सी असं म्हटलं जातं. त्याचे खटले भारतातच चालले आणि अनेक क्रांतिकारकांना त्याच्यामध्ये फाशी देण्यात आली. जे बाहेर पळाले गेलेले होते ते सुटले, म्हणजे रासबिहारी बसू सापडण्याची शक्यता नव्हती. ते बाहेर गेले होते, इंग्लंडमध्ये होते. अशी अनेक काही मंडळी होती की जी सापडली नाही त्या कालखंडामध्ये. पण जे सापडले त्यांना ब्रिटिशांनी अर्थातच त्यांच्या विधीप्रमाणे कायद्याप्रमाणे खटले भरून पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. क्रांतिकारक चळवळ काय झालं, 1914 मध्ये जर्मनीत असलेले भारतीय विद्यार्थी आणि क्रांतिकारक यांनी मिळून इंडियन इंडिपेंडन्स कमिटी स्थापन केली. आपल्याला आज त्याचं महत्व लक्षात येणार. पण काय होती ही कमिटी? ही एक सार्वभौम कमिटी होती. त्यांना अर्थातच पाठिंबा जो होता तो जर्मन शासनाचा होता, यात शंकाच नाही. पहिल्या महायुद्धात होता, कैसर होताच. आणि कैसरशी सुद्धा अनेकांच्या भेटी झाल्या आहेत. रासबिहारी बसू कैसरला भेटलेत, अनेक क्रांतिकारक भेटलेत. म्हणजे त्या बादशहाला जर्मनीच्या त्यावेळेच्या. हा पहिल्या महायुद्धाचा कालखंड आहे. वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, चंपकरामन पिल्लई, ज्ञानेंद्रदास गुप्ता, अविनाश भट्टाचार्य हे प्रामुख्यानं या हिंदू जर्मन कॉन्स्पायरसीचे नेते होते. ज्या वेळेला 31 जुलै 1914 रशियानं आपल्या सीमेवर सुरुवात केली सैन्य गोळा करायला, त्याच वेळेला हे लक्षात आलं होतं. थोडं पहिल्या महायुद्धाची डिटेल्स आठवा. हे लक्षात आलं होतं की आता इंग्लंड जर्मनीच्या विरोधात आघाडी उघडणार. जर्मनी तर तयारच होता. अशा परिस्थितीमध्ये तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांनी आणि क्रांतिकारकांनी मिळून त्या लीगची स्थापना केलेली आहे, इंडिपेंडन्स लीगची. सगळ्याच गोष्टी मी सांगत नाहीये, तेवढा वेळ पण आपल्या जवळ नाहीये. पण इंडिपेंडन्स कमिटीनं 1915 मध्ये एक महान प्रयत्न केला. काय केलंय त्यांनी? जर्मनीची मदत आहे, रशियाशी कॉन्टॅक्ट केले, चीनशी कॉन्टॅक्ट त्यांनी केले. रशियातले बोल्शेविक, तिच्यात आठवा, बोल्शेविक क्रांती झालेली आहे, साम्यवादी क्रांती व्हायची आहे, असा तो कालखंड आहे रशियामधला. बोल्शेविक सरकार आहे, ट्रॉटस्की अधिकारावर आहे. या ट्रॉटस्कीला हे कार्यकर्ते जाऊन भेटलेत, क्रांतिकारक जाऊन भेटले इंडिपेंडन्स लीगचे. आणि या सगळ्यांच्या मदतीने एक महान प्रयत्न सुरू केलाय. त्यावेळेला अफगाणिस्तानमध्ये अमीर आहे, या अमीराशी संपर्क साधलाय. आणि आता फक्त त्यातली जी त्याला म्हणता येईल की एक प्रमुख घटना, सेंटर्ड अशी जी घटना आहे तेवढीच फक्त सांगून आपण पुढे वळू की सगळी बोलणी झाली. त्यांच्या नेटवर्कनं अगदी सगळीकडून पूर्ण प्रयत्न केले आणि त्याच्यातून चीन, जपान बरोबर त्यांनी संपर्क केला आणि काबूल या ठिकाणी भारताच्या हंगामी सरकारची स्थापना झाली. सुभाषचंद्र बोसांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं स्वतंत्र भारताचं सरकार किंवा आझाद हिंद सरकार हे पहिलं स्वतंत्र सरकार नाहीये. त्याच्या आधी इंडिपेंडन्स लीगनं काबूल त्याचं सेंटर ठेवलंय, दिल्ली राजधानी, मुख्यालय काबूल, मदत अफगाणिस्तानची. आता या पार्श्वभूमीवर आजच्या अफगाणिस्तानकडे बघू नका, मात्र माफ करा, पण त्याचा काही संबंध नाही, कारण खूप पाणी वाहून गेलेलं नंतर. पण त्यावेळेला काबूल या ठिकाणी सेंटर करून एक स्वतंत्र भारताचं सरकार या क्रांतिकारकांनी स्थापन केले नव्हते. भारताच्या सलग चाललेल्या 1857 पासूनच्या स्वातंत्र्य लढ्याचा हा अविभाज्य भाग नाहीये का? हा त्याचा अविभाज्य भाग आहे असंच कुणी म्हणेल की नाही? आणि म्हणून या सगळ्या घटना त्या चष्म्यातून पाहण्याची आपल्याला आवश्यकता आहे. प्रेसिडेंट कोण होते? राजा महेंद्र प्रताप. फारसे माहिती होत नाहीत आपल्याला.
जे अभ्यासक्रमात येतात तेवढेच माहिती होतात ना. हा राजा महेंद्र प्रताप आहे ना, हा मूळचा जाट आणि एका छोट्या संस्थांमध्ये राजवंशामधला असं म्हणायला हरकत नाही. तो या कालखंडामध्ये जो प्रसिद्ध आहे ना काबूलच्या या भारत सरकारमध्ये, तो आर्यन पेशवा म्हणून प्रसिद्ध आहे. अग्रस्त, अत्यंत हिकमत. त्यांनी एक्झिक्युटिव्ह बोर्ड स्थापन केलं आणि नंतर कायम ते भारताच्या बाहेर राहिले. ब्रिटिशांना कधी सापडलेच नाहीत. ते भारतात परत आले 32 वर्षांनी. 1957च्या इलेक्शन मध्ये मथुरेहून निवडून आले आणि ते लोकसभेचे खासदार होते. म्हणजे या कालखंडातली इतकी महान व्यक्तिमत्व आहेत ही सगळी, की ज्यांची चरित्र एकत्र केली तर प्रेरणा देणारे प्रचंड खंड यातून निर्माण होतील असं आपल्या लक्षात येईल. हा जसा जर्मनी मधला आणखी हा एक प्रयत्न झाला, तसे काही जरा अधिक माहिती असलेले प्रयत्न आपल्याला माहिती आहेत. इंग्लंडमध्ये जाऊन प्रयत्न केले पाहिजेत हे स्वाभाविक होतं, कारण ब्रिटिशांना त्यांच्याच गुहेमध्ये जाऊन हादरा दिला पाहिजे या वाघांना. हे क्रांतिकारकांनी ठरवलं होतं, आपल्याला माहिती आहे. पण हे केलं कुणी? रासबिहारी बोस, श्यामजी कृष्ण वर्मा, स्वातंत्र्यवीर सावरकर या सगळ्या मंडळींच्या सगळ्या कार्यालयांचा अभ्यास केला तर ते आपल्या लक्षात येईल. हे श्यामजी कृष्ण वर्मा होते ना, 1857 मध्ये स्वातंत्र्य युद्धाच्या काळात जन्मलेला हा महापुरुष आहे. ऑक्सफर्डहून ग्रॅज्युएट झालेत, वकील होते, पत्रकार होते आणि इतकंच नव्हे तर अनेक संस्थानांचे दिवाण पण होते. जामनेरचे दिवाण असताना ब्रिटिशांनी त्यांना शेवटी पदच्युत केलं त्यांच्या निरनिराळ्या प्रकारच्या कारवायांनी स्वातंत्र्य चळवळीतल्या. मग ते ब्रिटिशांच्या हातात सापडण्याच्या ऐवजी निघाले आणि लंडनमध्ये आले. लंडनमध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम त्यांनी असं केलं, पैसाही भरपूर मिळवला होता, एक घर विकत घेतलं आणि तिथे हॉस्टेल सुरू केलं. त्याला म्हटलं जातं सुप्रसिद्ध इंडिया हाऊस, जिथे सावरकर नंतर थांबले, मदनलाल धिंगरा थांबला, कर्जनभाई त्यांना मारलं तिथे. या सगळ्या केंद्राचं जे प्रमुख स्थान हे इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मांनी तिथं उभं केलं. श्यामजी कृष्ण वर्मांच्या तसं पुष्कळ गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. एक दोन महत्वाच्या गोष्टी फक्त सांगतो. श्यामजी कृष्ण वर्मा हे सर मोनियर विल्यम यांच्या मर्जीतले होते. म्हणजे इंग्रजीचे पाणिनी ज्यांना म्हटलं जातं, सर मोनियर विल्यम, आणि संस्कृतचे त्या काळातले पंडित भारतातही होते आणि केम्ब्रिजमध्ये ऑक्सफर्डमध्येही होते संस्कृतचे प्राध्यापक. त्यांनी शिफारस यांची केली होती पहा. आणि आपल्या सर्वांच्यासाठी आणखी एक सुखद गोष्ट सांगतो, कारण बहुतेक सगळे आपले इतिहासाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक हे याच्यामध्ये असतील अशी माझी कल्पना आहे. हे इतिहासाचे विद्यार्थी होते, नुसते विद्यार्थी होते नव्हे, रॉयल एशियाटिक सोसायटीनं त्यांना मानद सभासदत्व बहाल केलेलं होतं. आणि रॉयल एशियाटिक सोसायटीच्या एका कॉन्फरन्स मध्ये श्यामजी कृष्ण वर्मांनी त्या कालखंडामध्ये एक प्रबंध वाचला होता आणि तो प्रबंध भारतातल्या भाषेच्या उत्पत्तींच्या संदर्भामध्ये होता. किती जवळचं नातं आहे पाहिजे इतिहासकांचं त्याच विद्यार्थ्यांचं या क्रांती काळात. सहज आठवलं म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. 1905 मध्ये होम रूल सोसायटीची स्थापना त्यांनी केली. आम्हाला होम रूल चळवळ माहिती आहे आणि या होम रूल चळवळीचं लोकमान्य टिळकांचं नेतृत्व, भगिनी निवेदितांचं नेतृत्व हे आम्हाला माहिती आहे. बहिष्कार त्याच्यातून निर्माण झाला ही माहिती आहे. पण या होमरूलची संकल्पना ही भारताच्या बाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेल्या होम रूल सोसायटीमध्ये आहे हे आपल्या लक्षात येतं. त्याच्यानंतर इंडियन सोशिओलॉजिस्ट हे मासिक त्यांनी सुरू केलं. मग त्याच्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. स्वतंत्र भारताचा, पूर्ण स्वातंत्र्य भारताचं असा ठराव
त्यांनी या सगळ्या सोशिओलॉजिस्टच्या काँग्रेसमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. याच कालखंडातलं आणखीन एक नाव आहे, त्यांचंही नाव आपल्याला माहिती असतं, मादाम भिकाजी कामा. अत्यंत विद्वान स्त्री, पारशी स्त्री. पण तिचा जेव्हा संपर्क श्यामजी कृष्ण वर्मांशी आला तेव्हा ती स्वातंत्र्याच्या चळवळीकडे वळली. आणि 1905 मध्ये ज्या वेळेला या सगळ्या घटना घडत होत्या 5-6 मध्ये, त्यावेळेला ब्रिटिशांचं लक्ष अर्थातच श्यामजी कृष्ण वर्मांच्यावर होतं. त्यांना इंग्लंड मधून परागंदा व्हावं लागलं. ते पॅरिसमध्ये गेले. पॅरिसमध्ये का गेले? पॅरिसमध्ये 1902 पासून मादाम कामा होते आणि त्यांनी इंडियन पॅरिस सोसायटीची स्थापना केली होती. त्यामुळे तिथे ऑफिस होतं आणि आश्रय पण होता. फ्रेंच शासनाशी या बैद्य क्रांतिकारकांचे संबंध. त्यामुळे श्यामजी कृष्ण वर्मा तिथे गेले. जाताना त्यांनी आपलं वारस नेमलं स्वातंत्र्यवीर सावरकरांना. आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सगळा इतिहास माहिती असतो म्हणून मी फक्त नाव घेतो त्यांचं, बाकी कुठला गोष्ट नाही, इतिहास त्याविषयीचा सांगत नाही. तोही एक प्रचंड खंड आहे क्रांतिकारकांच्या जीवनातला, हे आपण सगळेजण जाणतो. आणि त्यावेळी श्यामजी कृष्ण वर्मा गेले पॅरिसमध्ये आणि पॅरिसमध्ये राहिले. ते पॅरिसमध्ये राहिले आणि ब्रिटिशांच्या हातातून सुटले, म्हणूनच नंतरच्या काळामध्ये जिवंत राहिले. शेवटी ते तिथूनही ज्या वेळेला निघाले, कारण त्याच्यानंतर जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं ना, तेव्हा फ्रान्स आणि इंग्लंड हे एकमेकाचे मित्र होते. पहिल्या महायुद्धात एकमेकाचे शत्रू होते, क्रांतिकारकाला आश्रय मिळाला, आंतरराष्ट्रीय राजकारण. दुसऱ्या महायुद्धात एकमेकाचे दोस्त होते, आपल्या भारतीय क्रांतिकारकाने तिथून पळावं लागलं, कारण ते ब्रिटिशांच्या ताब्यात जाण्याची शक्यता होती. त्यामुळे ते नंतर जिनेवाला गेले. त्यांचा मृत्यू त्यांच्या पत्नीचा आणि त्यांचा जिनेवा या ठिकाणीच नंतर झाला. पण असे श्यामजी कृष्ण वर्मा एक असं व्यक्तिमत्व या सगळ्या गोष्टीमध्ये असलेलं, एकेका व्यक्तिमत्वाचा जीवनाचा प्रवास म्हणजे असंख्य क्रांतिकारक घटना आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधल्या अनेक कड्या जुळवणाऱ्या घटना असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून मी या गोष्टीचा उल्लेख केला. मादाम भिकाजी कामाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, या सगळ्यांनी जगाच्या वेशीवर भारताचा स्वातंत्र्य लढा टांगलाय. हे केवढं मोठं क्रेडिट आहे, केवढं मोठं नैतिक सामर्थ्य. भारतात चाललेल्या काँग्रेसच्या चळवळीच्या पाठीमागं आणि फासावर जाणाऱ्या क्रांतिकारकांच्या मागे यांनी उभं केलंय. जागतिक स्तरावरचं याची आपण कल्पना नाही करू शकत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे अत्यंत आवश्यक होतं. स्टटगार्टला जर्मनीमध्ये कॉन्फरन्स भरली होती. 1100 प्रतिनिधी 2500 देशातले उपस्थित होते. सोशिओलॉजिस्ट काँग्रेसची होती आणि याच्यामध्ये 2 प्रतिनिधी भारताचे होते. त्यातले एक होते चटर्जी आणि दुसरी होती मॅडम कामा. काय केलं या वहिनं? भारताला ध्वज नाहीये बरं का तोपर्यंत ध्वज संकल्पना जणू काही नाही अशी स्थिती आहे. हा पारंपरिक आणि हजार वर्षापासून जाणारा भगवा ध्वज आहे. पण आजच्या आधुनिक कालखंडामध्ये राष्ट्र मानतात जी संकल्पना, त्या संकल्पनेतला ध्वज भारताचा नाही, कारण भारताविषयी कोणाला त्या पद्धतीची सहानुभूती नाहीये आणि तो इतिहासही त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. मॅडम कामाने रात्रीतून ध्वज शिवलाय. पाहायचं तुम्हाला तो ध्वज केसरी मराठा ग्रंथालयामध्ये पुण्यात उपलब्ध आहे. त्याच्यानंतर तो गुप्तपणानं तिथे पाठवला गेला आणि तिथे आजही आपल्याला तो पाहायला सापडतो. तो ध्वज त्यांनी भारताचा म्हणून तिथे फडकवलाय. आता पहा, भारताचा ध्वज आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवण्याचं कार्य क्रांतिकारकांचं भारतातल्या नाही, भारतातल्या राजकीय कुठल्या पॉलिटिकल पार्टीचं नाही, भारतातल्या काँग्रेसचंही नाही. ते क्रेडिट या कामाला आहे, इंडिपेंडन्स लीगला आहे, जर्मनी बरोबर स्थापन केलेले इंडिपेंडन्स लीगला आहे, कॉन्स्पायरसीला आहे, होम रूलला आहे. 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्माजींनी स्थापन केलेल्या सोसायटीला मादाम कामाने त्या ठिकाणी ते उभं केलं आणि भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न 25 देशांच्या समोर त्या सोसायटीमध्ये, कॉन्फरन्समध्ये या क्रांतिकारकांनी मांडला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची ही केवढी मोठी कडी आहे.
अशा अनेक घटना या सगळ्या कालखंडामध्ये घटना आहेत. वेळ संपत आलाय, त्यामुळे एक शेवटची घटना फक्त मी घेतो नमुन्या देखील आणि आपण मग थांबू. ही घटना सुद्धा घ्यायचं महत्वाचं कारण असं आहे की ही घटना अशी आहे की ज्या घटनेनं अखेरचा आघात ब्रिटिश साम्राज्यावर केलेला आहे. कृपा करून निदान इतिहासाच्या अभ्यासकांनी तरी पुन्हा एकामुळं आणि एकाच्या चळवळीमुळं स्वातंत्र्य प्राप्ती झाली असा भ्रम कधीही निर्माण करू नये. या देश हजारो महापुरुषांचा आहे. या देशामध्ये याही कालखंडामध्ये या 90 वर्षाच्या शेकडो महापुरुष निर्माण झालेले आहेत. त्या सगळ्या महापुरुषांचं सारखंच योगदान आहे. उदाहरण सांगू, 1928 मध्ये 1828 मध्ये राजा राममोहन राय यांनी सुधारणांची चळवळ सुरू केली, जे 19व्या शतकात अगदी प्रारंभी. तिथपासून ते आंबेडकरांच्या पर्यंत जेवढे सुधारणावादी नेते झालेत ना, हे सगळे नेते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिनिधित्व करतात. कारण या समाजामधले दोष काढून टाकून धार्मिक आणि सामाजिक सुधारणा करण्याचं एक महान कार्य त्यांनी जे केलं, हाही स्वातंत्र्य लढ्याच्या सलग चाललेल्या प्रयत्नामधल्याच घटनेचा एक भाग आहे. धार्मिक चळवळी आहेत. अरे सुरिनाम मध्ये जा, अमेरिकेत या कॅरिबियनच्या भागामध्ये, तुम्हाला तिथे आर्य समाज सापडेल. हैदराबाद मुक्तीसंग्राम झाला, प्रारंभ आर्य समाजाने केलेला. या आर्य समाजाची स्थापना 19 शतकातली 1875 मधली आहे. म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेचे. आणि या आर्य समाजानं जगभरातल्या अनेक हिंदूंना प्रेरणा दिली आहे, दोष काढून टाकले, संघटन कसं उभं करायचं ते शिकवलंय आणि संकटाच्या प्रसंगी सशस्त्र तरुण दल त्यांच्या पाठीशी उभी केली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा हा अविभाज्य भाग नाही का? मग स्वामी दयानंद सरस्वती असतील किंवा रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद असतील, योगी अरविंद असतील, स्वामी रामतीर्थ असतील, संबंध जगभर भटकणारे आणि क्रांतिकारकांच्या पाठी उभे राहणारे संन्यासी, हे सगळे जण स्वातंत्र्य लढ्याचाच भाग नाहीयेत का? आमचा इतिहास स्वातंत्र्य लढ्याचं असं समग्र वर्णन अजून करू शकलेला नाही, कारण हे इतकं विखुरलेलं सगळं साहित्य आहे की त्याच्यासाठी एखाद्या स्कॉलर्सच्या फार मोठ्या टीमनं केंद्रीय अशी योजना घेऊन संपूर्ण लढ्यांचा, अनेक खंडातला इतिहास, अनेक आयामांचा इतिहास हा लिहून काढावा लागेल. तर मी थोडस वळतो शेवटच्या या बिंदूकडं. रासबिहारी बसू आपल्याला माहिती आहे. हे रासबिहारी बसू खरं म्हणजे बंगालमधली. मी मगाशी तुम्हाला जे म्हंटल की जपानमध्ये या लॉर्ड हार्डिंजवर बॉम्ब टाकण्याचा पुतळा आहे, तो या रासबिहारी बसूंनी जपानमध्ये उभा केला. रासबिहारी बसू जपानी नागरिक होते बरं का. मधल्या 1923 मध्ये ते जपानी नागरिक. त्याच्या आधी ते कुठल्याच देशाचे नागरिक नव्हते. ब्रिटिशांनी तर त्यांना नागरिकत्व सोडलं होतं, हद्दपार केलेलं होतं. काय माणसं आहेत बघा एक एक. आणि या रासबिहारी बसूंनी मग नंतर त्यांच्या प्रयत्नातूनच प्रामुख्यानं बँकॉक या ठिकाणी नंतर त्यांनी आणखीन एका लीगची स्थापना केली. अर्थात जपानचं त्याला पाठबळ होतं आणि त्याच्यातूनच नंतर त्यांनी ह्या सगळ्या कल्पनेतून आझाद हिंद सेनेची पण निर्मिती केली. अजून सुभाषचंद्र बोस पोहोचायचे 1941 मधल्या या घटना. सुभाषचंद्र बोस 1943 मध्ये तिथं पोहोचले. आणि मग याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जपान जे सहाय्य करते आपल्याला ते सहाय्य, कारण कॅप्टन मोहन सिंग या आझाद हिंद फौजेचे प्रमुख हे त्याच वेळेला सापडलेले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही सेना उभी राहिलेली होती जी रासबिहारी बसूंनी उभी केलेली होती. रासबिहारी बसूंच्या लक्षात आलं की जपानच्या भरोश्यावर स्वातंत्र्य युद्ध चालवू शकणार नाही, कारण ते त्यांच्या प्रचारासाठी म्हणून या सेनेचा उपयोग करतायत, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे मग 2 वर्ष योजना बारगळली.
कॅप्टन मोहन सिंगांना पुन्हा पकडलं गेलं. सगळे जे सैनिक होते त्यांना पुन्हा प्रिझनर्स ऑफ वॉर म्हणून शिबिरात पाठवून देण्यात आलं. ते पुन्हा कैदी झाले. त्याच्यानंतर पुन्हा झालेला जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये सुभाषचंद्र बोस समोर आले आणि मग रासबिहारी बसूंनी आझाद हिंद सेना, आझाद हिंद सरकार याची वारसदारी ही सुभाषचंद्र बोसांच्या हातामध्ये दिली. स्वतंत्र भारताचं हे सरकार आहे. स्थापन झालं सिंगापूरमध्ये, राजधानी दिल्ली, घोषणा जय हिंद आणि चलो दिल्ली, प्रतिज्ञा किंबहुना प्रेरणा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, प्रेरणा. अरे त्या सिंगापूरमध्ये, मलेशियामध्ये, इंडोनेशियामध्ये त्या सगळ्या भागात सुभाषचंद्र बोसांनी त्या कालखंडात केलेले दौरे, त्या दौऱ्याला मिळालेला प्रतिसाद, त्या प्रतिसाद महिलांनी त्या कालखंडामध्ये, या महिला कोण आहेत? कोणी तामिळनाडूत आहेत, कोणी कर्नाटकातल्या आहेत. लाखाचे दागिने त्यांच्या अंगावर आहेत सोन्याचे. त्यांनी ते सोन्याचे दागिने घरातून आणून आणि अंगावरचे काढून सुभाषचंद्र बोसांच्या अंगावर टाकले. हे या स्वातंत्र्य युद्धासाठी विलक्षण अशा प्रकारचा हा सगळा प्रेरणा देणारा इतिहास आहे. त्या इतिहासात मी जात नाही, तो स्वतंत्र विषय आहे. मला सांगायचंय ते एवढंच की दुर्दैवानं 1945 मध्ये राजकीय परिस्थिती, 1941 मध्ये ज्या वेळेला रासबिहारी बसू प्रयत्न करतायत आझाद हिंद फौजेचा, त्यावेळेला चित्र असं आहे की जपान, जर्मनी विजयी होणार आहेत, अमेरिका युद्धात पडलेली नाहीये दुसऱ्या महायुद्धात आणि ब्रिटिशांचा खात्मा होणार आहे. 1943 मधली दुसऱ्या महायुद्धामधली स्थिती अशी आहे की हिटलर डबघाईला आलेला आहे. जर्मनीचं काय होईल सांगता येत नाहीये. जपान जोरावर आहे, जपानच्या ताब्यात सगळा आग्नेय एशिया आहे, पण तरीही अमेरिका युद्धात पडलेली आहे आणि पारडं दोस्तांचं जड झालेलं आहे. परिस्थिती बदलली आहे आणि या बदलत्या परिस्थितीमध्येही भारतीय सेना यांनी उभी केली आहे. आझाद हिंद बँक त्यांनी उभी केलेली आहे. आझाद हिंद सेनेबरोबर त्यांचं सरकार उभं राहिलेलं आहे आणि आझाद हिंद सेनेच्या पोस्टाचे स्टॅम्प्स पण त्यावेळेला प्रकाशित झालेले आहेत. वृत्तपत्र सुरू केलेलं आहे, आझाद हिंद रेडिओ, नभोवाणी रोज गरजते, त्याच्यावरून सुभाषचंद्रांची होणारी भाषणं भारतातले सगळे लोक ऐकतायत. थोडं साहित्यामध्ये शिरू, नासी फडक्यांच्या कादंबऱ्या वाचल्या, आता त्या सगळ्या प्रेमाविषयीच्या कादंबऱ्या आहेत मला माहिती आहेत. अंतरे आणि फडके वाद त्या कालखंडात झाले, पण अस्मान, तुफान आणि शोनान छान प्रेम विषयक कादंबरी आहेत त्या कालखंडात त्यांनी लिहिलेल्या. आता खूप वर्ष झाली त्याला, त्यामुळे आपल्याला ती भाषा वेगळी वाटेल. सुभाषचंद्र बोसांच्या भाषणांचे उतारे त्यामध्ये आहेत. अस्मान, तुफान, शोनान कादंबरीमध्ये सिंगापूरच्या त्यांच्या भाषणांची त्या पार्श्वभूमीवर कादंबऱ्या आहेत. म्हणजे भारताच्या एकूण या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये किती आणि कशा प्रकारची एक प्रेरणा साहित्यिकांच्या पासून ते सैनिकापर्यंत प्राप्त होत होती, एवढं फक्त लक्षात यावं म्हणून हा एक आयाम मी तुमच्यासमोर ठेवण्यासाठी एक मनोरंजक घटना म्हणून मी तुम्हाला. पण सुभाषचंद्र बोस दैवानं तैवानला, कारण तैवान त्यावेळेला म्हणजे फॉर्मोसा, आता भानगड चालू आहे तिथं, चीन आणि डॉक्टर संजय सेन यांनी स्थापन केलेलं त्या कालखंडातलं सरकार, ते निघून गेले असले तरी सुद्धा, पण त्यावेळेला हे जपानच्या ताब्यात होतं. त्या तैवानमध्ये, कारण सुभाषचंद्र बोसांनी ठरवलं होतं त्याप्रमाणे आता जपानचा पराभव होणार आहे तर काय करायचं, बँकॉकला जाऊन आझाद हिंद फौजेचं सूत्रसंचालन करायचं त्यांनी ठरवलं. त्यावेळेला थायलंडमध्ये जाऊन तिथे जाण्यासाठी तैवानच्या विमानतळावरून त्यांचं विमान उडालं आणि त्याच वेळेला ऑगस्ट 1945 मध्ये ते विमान क्रॅश झालं. त्यांना हॉस्पिटलमध्ये पण नेण्यात आलं, पण 80 डिग्रीज बर्न झालेले होते आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला आणि एक अध्याय संपला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुभाषचंद्र बोसांनी केलेले प्रयत्न
स्वतंत्र भारत सरकारची स्थापना, लाखोच्या संख्येमध्ये ब्रिटिश सेनेतून हिंदू सेना बाजूला होते आणि त्यांना सामील होते. चित्र काय विशाल होती हो कोणाची भारतावर पुन्हा राज्य करण्याची त्यांच्या आधारावर. याचा कधी विचार केलाय? केवढं प्रचंड दडपण या सगळ्या प्रयत्नांचं ब्रिटिश शासनावर त्यावेळेला आलं असेल, कल्पना करा. आणि मग त्यातून पुन्हा 1885 मध्ये स्थापन झालेल्या देशभरातल्या या राष्ट्रीय चळवळीचं चमत्कारिक दडपण त्यांच्यावर कायमचं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ब्रिटिशांच्या समोर भारत सोडून जाण्यापलीकडे दुसरा कोणताही मार्ग या कालखंडामध्ये नव्हता. थोडस थांबायचं होतं, थोडस. आणखीन काही दिवस तुरुंगात काढायचं, एवढी तयारी नव्हती त्यावेळेला नेत्यांची, पण थोडे काढले असते, सगळ्यांचं स्वप्न साकार झालं असतं. हिंदुस्थान स्वतंत्र झाला असता. इंडिया दॅट इज भारत फक्त स्वतंत्र झाला. त्याचा आणखीन एक अर्थ काय होतो? आम्ही इतिहासाचे विद्यार्थी आहोत ना. इंडिया दॅट इज भारत स्वतंत्र झाला आणि हिंदुस्थान स्वतंत्र झाला नाही. याचा अर्थ, मतीचा अर्थ आपण सगळेजण सहज समजू शकतो, कारण इतिहासातल्या या सगळ्या घटनांचे अन्वय लावण्याचा प्रयत्न इतिहासकार करत असतो आणि त्यातून भविष्यामध्ये काय घडणार आहे याचा वेध घेण्याचा सुद्धा इतिहासकारानं प्रयत्न करायचा असतो. तो त्यानं जर नाही केला तर तो इतिहासकार नाही. मला काय माहित पुढे काय होईल ते. कसं हजारो वर्षांच्या इतिहासाचा अभ्यास केलाय, जगाच्या इतिहासाचा अभ्यास केलाय आणि पुढे काय होईल हे सांगता येत नसेल. म्हणजे 1870 साली झालेलं ऑस्ट्रियाची आणि फ्रान्सची झालेलं युद्ध, फ्रांको पर्शियन वॉर, या वॉरचा अभ्यास करत असताना लगेच लक्षात येतं ना जर्मनी संघटित होतोय आणि बिस्मार्क आल्याबरोबर पहिलं महायुद्ध होणार ही इतिहासकाराची भविष्यवाणी होऊ शकते बरं का. किंवा त्या काळात इतिहासकारांनी तशी भविष्यवाणी केलेली आहे पहिल्या महायुद्धाची सुद्धा. त्यामुळे या दृष्टीनं आपण या इतिहासाकडे पाहावं आणि भारताचा स्वातंत्र्य लढा पद्धतीनं इतक्या आयामांच्या सहित सर्व समाजाच्या पुढे यावा, त्यातून समाजाला प्रेरणा मिळावी. कारण या प्रेरणा केवळ युद्धाच्या नाहीये, तर या युद्धाबरोबरच संघटित समाज, संघटित राष्ट्र, संघटित धर्म आणि संघटित संस्कृती याचीही प्रेरणा देणारा हा सगळा लढा आणि सारे प्रयास आहेत. यामुळे हा विषय माझ्या डोळ्यासमोर आला आणि मी आपल्या समोर मांडलाय. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. यानंतर आजच्या या व्याख्यानमालेतील शेवटच्या सत्राकडे आपल्याला जायचं आहे. या व्याख्यानाचं आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी डॉक्टर प्राध्यापक कांतराव कलाने सर, प्रमिला देवी महिला महाविद्यालय नेकनूर, इतिहास विभाग प्रमुख, इतिहास संकलन संस्था बीड जिल्हा संघटक यांना करतो. कांतराव कलाने सर. कलाने सर. हा सर. नाही, हा बोला, घ्या ना. येतो का आवाज? येतो? हा, लाईट लावा. अंधारात का लाईट गेली का? आत्ता लाईट गेली जस्ट. बर बर, ठीक आहे, चालतंय. हा बर, दिसतो का? हा हा दिसतंय. करा का. हा. अखिल भारतीय इतिहास संकलन योजना नवी दिल्ली संकलित इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत आयोजित भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व्याख्यानमाला. आजचं हे 7वं पुष्प. या 7व्या पुष्पाचे प्रमुख व्याख्याते माझे गुरुवर्य आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक माननीय डॉक्टर शरदचंद्र हेवाळकर सर यांनी आज आपल्या या व्याख्यानमालेमध्ये जागतिक
परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्य युद्ध न म्हणता त्यांनी त्याला लढा असं म्हटलेलं आहे. या विषयावरती अतिशय अभ्यासपूर्ण असं, नाविन्यपूर्ण असं आणि प्रेरणादायी असं या ठिकाणी मार्गदर्शन आपल्या या व्याख्यानमालेमध्ये केलेलं आहे. त्यांचे मी या अखिल बीड जिल्हा इतिहास संकलन संस्थेच्या माध्यमातून त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. तसेच या इतिहास संकलन संस्थेचे आमचे जे प्रांताध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, सन्माननीय डॉक्टर राधाकृष्ण जोशी सर, यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि त्याचबरोबर सर्व पदाधिकारी या इतिहास संकलन संस्थेचे आणि अखिल भारतीय इतिहास संकलन योजना समितीचे जे काही संबंधित आहेत किंवा जे काही या ठिकाणी उपस्थित प्रतिनिधी आहेत, या सर्वांचं आणि त्याचबरोबर या व्याख्यानमालेसाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी पार्टिसिपेंट यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक असा आभार मानतो. आणि परत एकदा हेबाळकर सरांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो, कारण मी त्यांचा विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आंबेजोगाईलाच माझं MA झालेलं आहे. त्यामुळे परत एकदा मी सर्वांचे आभार मानून या ठिकाणी हे व्याख्यान मला अध्यक्षांच्या परवानगीने संपले असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे खूप खूप आभार. पुढच्या शनिवारच्या व्याख्यानासाठी कृपया सर्वांनी वेळेवरती जॉईन होऊन सहकार्य करावे. धन्यवाद. धन्यवाद पसारकर सर. नेमकी आत्ताच लाईट गेली. आली आम्ही आली आता अरे तुम्ही स्वातंत्र्य हे प्रेरणा स्तोत्र आहे आजचं व्याख्यान, त्यामुळे लाईट येणारच. संकटावर मात करून आपल्याला काम करायचंय. अरे हेबाळकर सर म्हटलं की मी काही नाही, स्टार्ट ते एंड. हेबाळकर सर म्हटलं की मी थांबलोच नाही कुठंच. लढवय त्यांनीच तर आपल्याला शिकवलंय ना. हा, महाराष्ट्राचे आपण हे लढवय. हा, आणि त्यांनीच आपल्याला खरं MA ला घडवलंय खऱ्या. ओके. चला, धन्यवाद सर्वांचे. चला, भेटू. धन्यवाद सर. ओके. धन्यवाद पसारकर सर. धन्यवाद. जोशी सर धन्यवाद. धन्यवाद. भेटूयात उद्या. हो, ओके सर. ओके. थँक्यू. ओके. सुंदर झालं आजचं नियोजन सगळं. हो, छान झालं एकदम. संख्या चांगली होती एकदम. हो. हेबाळकर सर म्हटल्यावर काय पाहायचंच काम नाही. नाही, ते तर आहेच. नाही, पुढच्या याला चांगली संख्या राहील बरं का. हा, नाही त्यामुळेच तर आता लगेच आव्हान केलं ना. मग भुजंग बोबडे तसा विषय चांगला म्हणतात. भुजंग बोबडे आहेत का? कधी येणार आहेत परत? भुजंग बोबडे का? 2 तारखेला. ओके. तुम्ही कधी येणार आहेत म्हटलं? आम्ही निघतोय सकाळी. असं आहे का? कसं येणार आहात तुम्ही? आम्ही निघायची गाडी घेऊन गेलात का? रूट पाथरी माजलगाव बीड तेलगाव. बीडला आहे मी उद्या. असं आहे का? बीडला या ना, मग बीडून येऊ बरोबर आपण. चालेल. किती वाजता? नाही, गाडी आहे आमच्याकडे. बर, मी 10 वाजेपर्यंत पोहोचणार आहे सकाळी. हो. किती वाजेपर्यंत सर? आणि नंतर किती वेळ आहात? आहे 4-5 वाजेपर्यंत थांबणार आहे.
नाही मग भेट होते, मग काही विषय नाही. आणि काय करतोय की आपलं सगळं रेकॉर्डच घेऊन येतो आणि ते तयार करावं लागेल ना. नरेंद्राकडे देतोय ना, ते तयार करून घेऊयात सगळं. हा आता धर्मादायासाठी ना. हा हा. हम्म. मग आपल्याला इकडे पण चालेल. लागतो ना, ऑडिट रिपोर्ट वगैरे लागतो. हो. ते ओमजी म्हणले तर 2 वर्षाचा का होईना तयार करून घ्या लवकर. चालेल उद्या मग. तुम्ही किती वाजेपर्यंत येणार बीड मध्ये? आम्ही बीड मध्ये 12 ते 1च्या दरम्यान जाईल. 2 वाजता भेटू दे एकत्र मग. हा, सगळ्यांना चालेल 2 ना. वाजता मीटिंगला सगळ्यांना 2 वाजताच बोलूयात मग. चालेल. आपल्या तिथंच करूयात विरदे सरांच्या लॉजवर, त्या हॉटेलवर. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हो, बोलतो मी पसारकर सरांना आता. हो. हो चालेल मग. ओके. हो. शुभरात्री.